बँकेत खातं उघडायचंय, पण प्रक्रिया क्लिष्ट वाटते का? अजिबात काळजी करू नका. आजच्या या भागात आपण भारतीय बँकिंग व्यवस्था नक्की कशी आहे आणि आपलं पहिलं सेव्हिंग्ज अकाउंट म्हणजे बचत खातं किती सोप्या पद्धतीने उघडता येतं हेच समजून घेणार आहोत. आपण इतक्या कष्टांनी कमावलेले पैसे ते सुरक्षित कुठे राहतात आणि ते आपल्यासाठी काम कसं करतात? हा प्रश्न खरं तर खूप महत्वाचा आहे. कारण याच प्रश्नाच्या उत्तरात आपल्या आर्थिक सुरक्षेची पहिली पायरी दडलेली आहे. चला तर मग याच प्रश्नापासून सुरुवात करूया. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे श्रीराम नानल यांचं. ते एक निवृत्त बँकर आहेत, ज्यांनी आपलं आयुष्य ग्रामीण भारतात अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवण्यासाठी वेचलं आहे. त्यामुळे त्यांचा अनुभव आपल्यासाठी खूप मोलाचा ठरणार आहे. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया मोठ्या चित्रापासून. म्हणजे भारतातलं बँकिंग क्षेत्र नक्की कसं आहे, इथल्या बँकांची रचना कशी आहे, हे आधी समजून घेऊ. आज आपण जे बँकिंग बघतो ते एका रात्रीत उभं राहिलेलं नाही. यामागे 2 महत्त्वाचे ऐतिहासिक टप्पे आहेत. पहिला 1969 साली झालेलं बँकांचं राष्ट्रीयकरण. यामुळे बँकिंग खऱ्या अर्थाने खेडोपाडी पोहोचलं. आणि दुसरा टप्पा म्हणजे 1990च्या दशकातलं आर्थिक उदारीकरण, ज्यामुळे आधुनिक टेक्नॉलॉजीवर चालणाऱ्या खाजगी बँका आल्या. या दोन्ही बदलांमुळेच आज बँकिंग आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या आहे. बरं, मग ह्या बँकांमध्ये मुख्य प्रकार कोणते? तर 2, सार्वजनिक म्हणजेच सरकारी बँका आणि खाजगी बँका. आता फरक काय आहे? तर स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ बडोदा सारख्या ज्या सरकारी बँका आहेत ना, त्यांचं मुख्य ध्येय असतं सामाजिक विकास, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं. याउलट HDFC किंवा ICICI सारख्या खाजगी बँकांचा जोर असतो तो आधुनिक सेवा, नवीन तंत्रज्ञान आणि ग्राहकांना उत्तम अनुभव देण्यावर. या मोठ्या बँकांशिवाय काही इतर महत्त्वाचे खेळाडू पण आहेत या क्षेत्रात. जसं की सहकारी बँका, या खास करून स्थानिक पातळीवर काम करतात, तिथल्या लोकांना आणि छोट्या व्यवसायांना मदत करतात. मग आहेत लघु वित्त बँका, ज्यांचं लक्ष अशा लोकांवर असतं ज्यांच्यापर्यंत बँकिंग पोचलेलं नाही. आणि पेमेंट बँका, ज्या पैसे जमा करणे किंवा पाठवणे अशा सेवा देतात, पण कर्ज नाही देऊ शकत. हे सगळे मिळूनच बँकिंग व्यवस्था पूर्ण करतात. ओके, तर बँकांचे प्रकार आपल्याला कळले. आत्ता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला स्वतःचं बचत खातं उघडून या व्यवस्थेचा भाग कसा बनायचा. चला, त्याची प्रक्रिया आता टप्प्याटप्प्याने पाहूया. खातं उघडायच्या आधी एक शब्द आपण वारंवार ऐकतो, KYC. KYC म्हणजे नो योर कस्टमर, म्हणजेच आपल्या ग्राहकाला जाणून घ्या. हा खरं तर रिझर्व्ह बँकने घालून दिलेला एक नियम आहे. कशासाठी? तर आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी आणि आपले पैसे बँकेत सुरक्षित राहावेत यासाठी. त्यामुळे ही एक खूप महत्त्वाची पायरी आहे. तर KYC साठी सगळ्यात आधी लागतो ओळखीचा पुरावा. इथे जी यादी दिली आहे म्हणजे पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट यापैकी कुठलंही एक कागदपत्र चालतं. पण एक सोपी गोष्ट म्हणजे पॅन कार्ड किंवा आधार कार्ड असेल तर काम खूप सोपं आणि लवकर होतं, कारण ते जवळजवळ सगळ्याच बँकांमध्ये सहज स्वीकारलं जातं. ओळखीच्या पुराव्याबरोबरच आपल्याला लागतो पत्त्याचा पुरावा, म्हणजे आपण कुठे राहतो हे सिद्ध करण्यासाठी. यासाठी सुद्धा आधार कार्ड, पासपोर्ट किंवा अगदी वीज, टेलिफोनचं बिल चालतं. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की बिल 2 महिन्यांपेक्षा जास्त जुनं नसावं. आणि हो, मोबाईल फोनचं बिल मात्र पत्त्याचा पुरावा म्हणून सहसा चालत नाही. चला, तर आता संपूर्ण प्रक्रिया एकदा बघूया. अगदी सोपे 6 टप्पे आहेत. सगळ्यात आधी आपल्या गरजेनुसार योग्य बँक निवडा. मग त्यांचा अर्ज व्यवस्थित भरा. तिसरं, आपण आत्ताच पाहिलेली KYCची कागदपत्र जमा करा. त्यानंतर बँक सांगेल ती किमान रक्कम खात्यात जमा करा. बँक अधिकाऱ्यासमोर सही करून ती व्हेरीफाय करा. आणि बस, तुमचं खातं सुरू होईल. तुम्हाला पासबुक, चेकबुक आणि डेबिट कार्डही मिळेल. थांबा, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट. नॉमिनी म्हणजे वारसदार. खातं उघडताना नॉमिनीचं नाव देणं अजिबात विसरू नका. खरं तर आता हे अनिवार्यच आहे. याचं कारण असं की दुर्दैवानं काही झालं तर आपल्या खात्यातले पैसे आपल्या कायदेशीर वारसांना मिळण्याची प्रक्रिया खूप खूप सोपी होते. त्यांना कोणताही त्रास होत नाही. बरं, खातं तर उघडलं, पण याचा आपल्याला नक्की फायदा काय? हे बचत खातं असणं इतकं महत्त्वाचं काय आहे? चला, आता हेच पाहूया. तर बघा, बचत खातेचे फायदे किती आहेत.
पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सुरक्षितता. आपले पैसे बँकेत सुरक्षित राहतात. दुसरं म्हणजे आपल्या पैशांवर व्याज मिळतं, म्हणजे ते वाढतात. एटीएम, मोबाईल बँकिंगमुळे पैसे कधीही कुठेही वापरता येतात. सगळ्या व्यवहारांची नोंद राहते, त्यामुळे हिशोब ठेवायला सोपं जातं. ऑनलाईन बिलं भरणं, पैसे पाठवणं सगळ्या सोपं होतं. आणि हो, एक चांगला बँकिंग रेकॉर्ड असेल तर भविष्यात कर्ज मिळवायला मदत होते. म्हणजे हे फक्त खातं नाही, तर आपल्या आर्थिक प्रगतीचं पहिलं पाऊल आहे. तर आज आपण बँकिंगची सगळी मूलभूत माहिती घेतली. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतो. आजचं युग हे डिजिटल इंडियाचं आहे. सगळं काही ऑनलाईन होत आहे. मग विचार करा, पैसे वाचवण्याची आणि वाढवण्याची ही जी आपली मूलभूत सवय आहे, ती येत्या काळात तंत्रज्ञानामुळे अजून किती बदलेल, याचं स्वरूप पुढे कसं असेल? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?